पुरंदरवर असं काय घडलं की शिवरायांना आपल्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घ्यावा लागला। मिर्झा राजा जयसिंगच्या क्रूर चाली आणि दिलेर खानाचा वेढा, स्वराज्याचा प्राण वाचवण्यासाठी महाराजांना काय गमवावे लागले, चला पाहूया आजच्या भागात। पुरंदरचा तह या मालिकेच्या या चौथ्या भागात। आणि मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची माहिती आपल्याला आवडत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी बघू मागच्या भागात काय झालं। छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान राजालाही एका सेनापतीने अडचणीत टाकलं होतं। तो कोण आहे, चला बघू आजच्या व्हिडिओत। पण त्याआधी आपण बघूया मागच्या भागात काय झालं। मंडळी, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। औरंगजेबाचा असा एक सरदार जो युद्ध फक्त जिंकत नव्हता तर समोरच्याला गुडघ्यावर आणत होता। तो कोण होता बघूया आजच्या भागात। मंडळी, पुरंदर स्वराज्याचा प्राण मिर्झा राजा जयसिंगला हे माहीत होतं की जर पुरंदर पडला तर स्वराज्याचा काना मोडेल। पण त्याला हे माहीत नव्हते की पुरंदरच्या मातीत मुरारबाजी नावाचा एक पोलादी पुरुष उभा आहे। आजच्या भागात आपण पाहणार आहोत तो थरार ज्यानं सह्याद्रीला रडवलं आणि शिवरायांना आयुष्यातला कठीण निर्णय घ्यायला लावला। दिलेर खानाच्या तोफा पुरंदरच्या बुर्जांना खिळखिळ करीत होत्या। वज्रगड पडला पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे हटायला तयार नव्हते। त्यांनी अवघ्या 700 मावळ्यांसह शत्रूच्या छावणीत असा हौदास घातला की दिलेर खान थक्क झाला। दुर्दैवाने त्याच रणसंग्रामात मुरारबाजींना वीरमरण आले। गडावरचा मुख्य आधार गेला। ही बातमी जेव्हा रायगडावर कळाली तेव्हा आपल्या राजांचं मन हेलावलं। एका बाजूला पुरंदर पडत होता तर दुसरीकडे जयसिंगच्या फौजा खालच्या मुलखात रयतेची होळी करत होती। महाराजांसमोर दोनच पर्याय होते, एक तर शेवटच्या मावळ्यापर्यंत लढत राहणे आणि दुसरा स्वराज्याची राख रांगोळी पाहणे किंवा तह करणे। महाराजांनी भावनांपेक्षा कर्तव्याला महत्त्व दिलं। रयतेचं रक्त वाचवण्यासाठी आणि स्वराज्य पुन्हा उभा करण्यासाठी महाराजांनी आपल्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घेतला, तो म्हणजे मिर्झा राजा जयसिंग यांच्याशी तहाची बोलणी करण्याचा। पण मंडळी, हा पराभव नव्हता, ही एक मोठी माघार होती पुढच्या मोठ्या झेपीसाठी। हा पुरंदरचा तह नक्की काय होता हे पाहूया पुढच्या भागात। मंडळी, स्वराज्याच्या या प्रवासात अजून खूप काही पाहायचं आहे आणि या प्रत्येक टप्प्यावर मला तुमची साथ खूप महत्त्वाची आहे। मी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले एक्सप्लोअर करत आहे आणि सोबतच शिवचरित्र, स्वराज्याची अखंड गाथा ही तुमच्यासमोर मांडत आहे। म्हणूनच या प्रवासात माझ्यासोबत राहण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। भेटू पुढच्या भागात। जय शिवराय।